नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण एक्सएनएस मध्ये नवीन अकाउंट कसं ओपन करायचं हे स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत। सगळ्यात आधी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टेलिग्रामला जर तुम्ही जॉइन असाल तर तिथे लिंक पिन केलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यावर असं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला फर्स्ट ओपन अकाउंटवर क्लिक करायचं आहे। इथे कंट्री नेम सिलेक्ट करा आणि लक्षात ठेवा हे एकदा निवडलं की ते बदलता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट नवीन पॅन कार्डने न्यू अकाउंट ओपन करावं लागेल। तसं बघायला गेलं तर एक्सएनएस मध्ये तुम्ही एका पॅन कार्डने 100 ट्रेडिंग अकाउंट ओपन करू शकता आणि प्रत्येक ट्रेडिंग अकाउंट मध्ये तुम्ही ट्रेड सुद्धा करू शकता। हा झाला ॲडव्हान्स टॉपिक, सध्या हा आपण बाजूला ठेवूया। यानंतर तुम्ही ज्या ईमेल आयडीने अकाउंट ओपन करणार आहात, म्हणजे जो सध्या तुमचा ईमेल आयडी ॲक्टिव्ह आहे तो ईमेल आयडी तुम्ही इकडे एंटर करू शकता आणि एक इकडे पासवर्ड सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे। कॅपिटल एक्स स्मॉल आणि काहीतरी नंबर्स 1 to 9 मधले काहीतरी नंबर्स असणं गरजेचं आहे। ओके, सो अशा प्रकारे तुमचा पासवर्ड इकडे तुम्ही सेट केला। त्यानंतर हा ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही एक्सएनएसच्या वेबसाईटवर किंवा एक्सएनएस ट्रेडर ॲप जर तुम्ही इन्स्टॉल केला असेल तर तिथे तुम्ही लॉग इन करू शकता। तुमच्याकडे पार्टनर कोड असेल जो की मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो पार्टनर कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे, जेणेकरून तुमचं अकाउंट माझ्यासोबत एक्सएनएस पार्टनरशिप प्रोग्रामशी लिंक होईल। जर चुकीचा पार्टनर कोड टाकला तर एंट्री फील्ड रिकामी राहील आणि परत तुम्ही आपला जो डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पार्टनर कोड दिला आहे तो कॉपी करून इकडे तुम्ही पेस्ट करू शकता। तुम्हाला एक डिक्लेरेशन बॉक्स सुद्धा इथे टिक करावा लागेल। यावर क्लिक करून तुम्ही अमेरिकेचे नाही आहात याची तुम्हाला पुष्टी करावी लागेल, म्हणजे तुम्हाला तिकडे सांगावं लागेल की आम्ही भारतातले आहोत। यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा आणि तुम्हाला एक्सएनएस टर्मिनलवर नेलं जाईल। ओके, तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली एक्सएनएस टर्मिनलवरती येणार। तिथे नवीन टॅबमध्ये पर्सनल एरिया ओपन करण्यासाठी क्लिक करायचं आहे। बाय डिफॉल्ट तुम्हाला माय अकाउंट रिअल टॅबमध्ये एक रिअल MT5 ट्रेडिंग अकाउंट दिसेल आणि डेमो टॅबमध्ये डेमो MT5 अकाउंट दिसेल, हे बाय डिफॉल्ट येतं। चला आता आपण पाहूया नवीन ट्रेडिंग अकाउंट कसं तयार करायचं, म्हणजे कसं ओपन करायचं, कसं क्रिएट करायचंय। माय अकाउंटवर जायचंय, ओपन न्यू अकाउंटवर क्लिक करायचंय। त्यानंतर तुम्हाला स्टँडर्ड किंवा प्रोफेशनल अकाउंट्स टाईपमधून निवडता येईल। तुम्हाला रिअल अकाउंट तयार करायचं असेल तर ओपन रिअल अकाउंटवर क्लिक करायचंय आणि फक्त प्रॅक्टिससाठी हवं असेल तर ट्राय डेमो निवडायचंय, म्हणजे जिकडे तुम्हाला फंड वगैरे ॲड करायची काही गरज नाही। बाय डिफॉल्ट तुम्हाला फंड वगैरे मिळतो, तिथे तुम्ही एक पेपर ट्रेडिंग सारखं तुम्ही इकडे ट्रेडिंग करू शकता। पुढच्या पेजवर तुम्ही पुन्हा रिअल किंवा डेमो अकाउंट निवडू शकता। तसंच तुमचं ट्रेडिंग टर्मिनल MT4 किंवा MT5 तुम्हाला निवडायचंय। मी तुम्हाला प्रिफर करेन MT5 साठी, कारण MT5 सध्या लेटेस्ट आहे। यानंतर तुमचं मॅक्स लिव्हरेज सेटिंग आणि अकाउंट करन्सी निवडायचंय। इथेही लक्षात ठेवा अकाउंट करन्सी नंतर तुम्हाला बदलता येणार नाही, यासाठी तुम्हाला मग डायरेक्ट पॅन कार्ड चेंज करावं लागेल। आता त्या ट्रेडिंग अकाउंटसाठी एक निकनेम आणि ट्रेडिंग पासवर्ड सेट करायचा आहे। हे सगळं झाल्यावर क्रिएट अकाउंटवर क्लिक करा। झालं, तुमचं नवीन अकाउंट आता माय अकाउंटमध्ये रिअल किंवा डेमो टॅबमध्ये जसं तुम्ही निवडलं असेल तसं तुम्हाला दिसेल। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एक्सएनएस मध्ये अकाउंट ओपन करून फॉरेक्स ट्रेडिंगची सुरुवात करू शकता। अजूनही तुम्हाला काही समजलं नसेल तर खाली मला कमेंट करा, मी यावर एक लाईव्ह लॉंग व्हिडिओ खास तुमच्यासाठी अपलोड करेन, जिकडे मी लाईव्ह सगळं काही तुमच्यासोबत इकडे जसं मी आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलंय हे सगळं लाईव्ह ओपन करून दाखवेन तुमच्यासाठी। खास मी नवीन माझं एक अकाउंट सुद्धा ओपन करेन। चला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। जे कोणी फॉरेक्स ट्रेडिंगची सुरुवात करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जितका होईल तितक्या लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करा। आपण भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।